दिंडोरी तालुक्याचे युवा नेते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज खानवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सुनील वसंतराव जाधव, दिंडोरी। नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून महापालिकेच्या झालेल्या आज विशेष महासभेत जोरदार गदारोळ पाहायला मिळालाय। खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा बळी गेल्याचा आरोप करत विरोधकांनी महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरलाय। विशेष म्हणजे काही नगरसेवकांनी अँब्युलन्स आणि व्हीलचेअरच्या माध्यमातून सभागृहात येत प्रशासनाचा निषेध नोंदविलाय। नाशिक शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेच्या प्रश्नावर शनिवारी विशेष महासभा बोलवण्यात आली होती। सभा सुरू होताच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि अपक्ष नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरसे यांच्यासह शैलेश ढगे, प्रथमेश गीते, योगेश गाडेकर, योगेश भोर, भारती ताजनपुरे, प्रमिला मैन, रुचिरा साळवे, सीमा पवार आणि दळवी यांनी अँब्युलन्स आणि व्हीलचेअरच्या माध्यमातून महापालिकेत प्रवेश करत प्रशासनाचा निषेध केलाय। नाशिक शहराला खड्ड्यात घालणाऱ्यांवर कारवाई करा, निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार कोण, अशा घोषणांनी सभागृह चांगलेच दणाणून गेलंय। रस्त्यांची निकृष्ट कामं, वारंवार उखडणारे रस्ते आणि खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला निर्माण झालेला धोका यावरून विरोधकांनी प्रशासनाला जाब विचारलाय। शहरातील खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा बळी गेल्याचा मुद्दा उपस्थित करत केवळ खड्डे बुजवून प्रश्न सुटणार नाही, तर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या अधिकारी, ठेकेदार आणि संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे। दरम्यान घोषणाबाजी आणि गोंधळ वाढल्यानंतर महापौर हिमगौरी आहेरडके यांनी हस्तक्षेप करत आंदोलक नगरसेवकांना शांत केलंय आणि त्यांना जागेवर बसवलंय। त्यानंतर महासभेचं कामकाज पुन्हा सुरू करण्यात आलं। आता या विशेष महासभेत केवळ खड्डे बुजवण्याचं आश्वासन दिले जाणार की खड्ड्यांना आणि निकृष्ट रस्त्यांना जबाबदार असलेल्या अधिकारी, ठेकेदारांवर कारवाईचा निर्णय घेतला जाणार, याकडे आता नाशिककरांचं लक्ष लागलंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो। अरे दोषींवरती कारवाई करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। अरे दोषींवरती कारवाई करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। तुम्ही खाली या, तुम्ही कसं काय वरती चालले? खाली बोला ना तुम्ही, खाली या। चला खाली आधी खाली घ्यायचं मला खाली तुम्ही पण जागेवर चला का आम्ही पण जागेवर चालू, तुम्ही पण जागेवर चला, आम्ही पण तुम्ही पण जागेवर चला, आम्ही पण जागेवर चालू। ही सभा खाली उतरा, खाली उतरा, खाली उतरा, खाली आताच खड्ड्याचा समोर बघितलं असेल तर आपली चकुली आली, तिचा बाप वाढलेला आहे। असं ह्या कठोर प्रशासनाने असे किती मुख्यमंत्री पडले। आज ह्या प्रशासनाला, ह्या महापौरांना जाग आली आहे। ही खड्ड्याची महासभा, विशेष महासभा आम्ही वारंवार यांना लावायला सांगत होतो, परंतु यांनी लावली नाही। परंतु आज देवानी त्यांना बुद्धी दिली आणि या आंदोलनाच्या स्वरूपात पुढचे बळी वाचले गेले पाहिजे हे म्हणून आमचं आज हे आंदोलन आम्ही करत असतो। आम्ही सर्व, मी अपक्ष आहे, राष्ट्रवादी, आम्ही सगळ्यांनी आज आंदोलन केलेलं आहे। आपण बघतोय की या ठिकाणी नाशिकमध्ये आज जी महासभा आहे ती नाशिकच्या खड्ड्यांच्या संदर्भातली महासभा आहे आणि या खड्ड्यांच्या संधी महासभा जी घेण्यात आलेली आहे त्या पार्श्वभूमीवर तुम्ही बघितलं असाल तर सभागृहात आम्हाला बोलू दिलं जात नाही, आम्हाला निलंबन करायची धमकी दिली जाते। आम्ही शहराचे प्रश्न, भ्रष्टाचार करतायत, इथे लोकांचे बळी जात आहेत। आता आपल्या समोरच बघितलं तर त्या कोतकर परिवार इथं आलेला आहे। त्या कोतकरांची ती लहान मुलगी बघितलं तर एकाचा बाप गेला असेल, त्या मुलीला मोठ्यामध्ये बाप दिसणार नाही, तर बाळाला काही कळत नाहीये। अशी या प्रशासनाने बळी घेतलेले आहे। आम्हाला मध्ये आवाज करायचा असला तर बोलू देत नाही, परंतु आम्ही आंदोलनाच्या स्वरूपात या शहराच्या
आरोग्यासाठी म्हणजे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. आम्हाला शेवटी आंदोलन करावं लागलं, अँब्युलन्स मध्ये यावं लागलं. आमची ही अवस्था पाहून तरी त्यांना कुठेतरी कळकळ झाली पाहिजे आणि शहरातले गड्डे सुधारवले पाहिजे ही आज त्यांना विनंती करणार आहोत. सत्ताधारी पक्षामध्ये आहात तुम्ही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे सगळे नगरसेवक आहात. माझ्या डोक्यावर ठेव ना, माझ्या डोक्यावर ठेव. निश्चित मी अपक्ष आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिलेला नाशिक आहे रे, मागे परंतु करणार आहे. माझ्याबरोबर हा, नाशिक आहे का? रे, नाशिक. गटनेते सुद्धा आहेत, सगळे नगरसेवक सुद्धा आहेत. परंतु इथं शांत खाली सत्ता ही कर. फक्त महापौरांचीच सत्ता आहे. इथं शिवसेनेला सुद्धा मान नाही ना राष्ट्रवादीला मान. फक्त मी म्हणे सो कायदा असं यांचं इथं महासभेत चालू आहे. परंतु तुमचं हे आंदोलन महापौरांच्या विरोधात आहे का तुम्ही खड्ड्यासाठी आंदोलन करताय? गड्ड्यांसाठी प्रशासनासाठी सगळ्यांच्या विरोधी आंदोलन आहे. जे शहरात बळी गेलेले आहेत, फक्त नुसते बळी न जाता कोणाचे मनके गेले, कोणाचे पाय गेले, कोणाचे हात गेलेले आहेत. अतिशय वाईट प्रकारे या शहराची अवस्था झालेली आहे. तुम्ही प्रत्येक हॉस्पिटल बघा, प्रत्येक हॉस्पिटल फुल आहे. अहो काही गरीब आपल्याला सांगत नाही, शांत बसतात, परंतु आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहेत तेच आपण इथं बघत आहोत. परंतु अतिशय घाणेरड्या प्रकारे हे प्रशासन वागत आहे. कुंभमेळ्याच्या नावाखाली स्वतःचे घर भरत आहे. हा माझा स्पष्ट आरोप आहे. आता काल मी मुख्यमंत्र्यांचं खरं मनापासून स्वागत करतो का मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेतली, परंतु मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा या अधिकाऱ्यांनी खोटं सांगून MNGL वर सगळा हा प्रकार ढकलला. माझ्या डोक्यावर ठेव ना. प्रशासकीय काळाचे घोटाळे केलेले आहे. जे रस्ते आता काल राज साहेबांनी सांगितलं काही गुजरातचे ठेकेदार आहे. निश्चित एकही लोकल ठेकेदार नाहीये, एकही लोकल ठेकेदार नाहीये. एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक.